नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या संस्कृतात संस्कृती हे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहूया इयत्ता 10वीच्या सुक्तीसुधा या पाठातील सुभाषितांचा अनुवाद. विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणां गुरुः विद्या बंधुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः. पहा काय म्हटलेलं आहे. विद्या नाम नरस्य अधिकं रूपं प्रच्छन्न गुप्तं धनम अस्ति एषा विद्या भोगकरी सुखकरी च एव विद्या गुरुणां गुरुः विदेशगमने विद्या बंधुजनः अस्ति नाम बांधवानामिव अस्ति विद्या परं दैवतम् अस्ति राजसु विद्या पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः एव. अर्थात विद्या म्हणजे माणसाचे अधिक असे सौंदर्य आहे, अत्यंत सुरक्षित असे गुप्तधन आहे. विद्या उपभोग कीर्ती व सुख प्राप्त करून देणारी आहे. विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे. विदेशात गेले असता विद्या बांधवांसारखी उपयोगी आहे. अनोळखी देशात ती आपली ओळख निर्माण करते. विद्या हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे. राजे लोकांमध्ये विद्येला मान दिला जातो, धनाला नव्हे. विद्येशिवाय म्हणजे विद्याविहीन असा जो मनुष्य आहे तो केवळ पशुच होय. पुढे जाऊया. निंदन्तु नीति निपुणा यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथ प्रविचलन्ति पदन्न धीराः. यदि नीतिनिपुणाः जनाः निन्दन्तु स्तुवन्तु वा लक्ष्मीः समाविशतु नाम आगच्छतु यथेष्टं गच्छतु वा मरणम् अद्य एव अस्तु युगान्तरे वा धीराः न्यायपथात् कदापि न प्रविचलन्ति. पश्यामः. नीतिशास्त्रामध्ये पारंगत असलेले लोक स्तुती करोत अथवा निंदा करोत. लक्ष्मी येवो किंवा तिच्या इच्छेनुसार जावो, मरण आज येवो किंवा युगांतरी, श्रेष्ठ प्रतीची माणसे म्हणजेच ध्येयवान माणसे, धैर्यवान लोक न्याय मार्गापासून म्हणजे न्यायाच्या मार्गापासून जरा देखील विचलित होत नाहीत. पुढे जाऊया. आत्मनोमुख दोषेण आत्मनोमुख दोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनं. पश्यामः. शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते यत्र तत्र बकाः न बध्यन्ते यतः मौनं सर्वार्थ साधनं. कथं मौनं सर्वार्थ साधनम् अस्मिन् श्लोके दर्शितम् अस्ति. वयं पश्यामः. आपल्या मुखदोषामुळे पोपट आणि मैना बंधनात सापडतात, म्हणजेच पिंजऱ्यात कोंडले जातात. उलट बगळे मात्र कधीच बंधनात सापडत नाहीत, कारण हे मौन सर्व हेतू साधून देणारे आहे. पुढे जाऊया. रथस्य एकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगाः निरालम्बो मार्गश्चरणविकलः सारथिरपि रविर्यान्ते वान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महता नोपकरणे. पश्यामः. एकं चक्रं रथस्य सप्त भुजगयमिताः तुरगाः मार्गः निरालम्बः
सारथी अपि चरणविकलः तथापि रविः अपारस्य नभसः प्रतिदिनम् अन्तं याति एव। महतां क्रियासिद्धिः सत्त्वे भवति न उपकरणे. कथम इथे सुभाषितकार म्हणत आहे, रथाला एकच चाक, सर्पाच्या लगामाने 7 घोडे आवरून धरलेले, मार्ग अधांतरी आकाशात, सारथी सुद्धा पांगळा, तरी देखील सूर्य दररोज अनंत आकाशाच्या शेवटपर्यंत जातोच. कारण मोठ्या माणसांची कार्यसिद्धी त्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते, हाताशी असलेल्या साधनांवर म्हणजे उपकरणांवर नसते. पुढे पाहूया. अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. पश्यामः छात्राः, वस्तूनाम् अल्पानाम् अपि संहतिः कार्यसाधिका विद्यते, यथा गुणत्वमापन्नैः तृणैः मत्तदन्तिनः नाम गजाः बध्यन्ते. कसं सांगितलंय पहा. विशेष महत्त्वाच्या नसलेल्या वस्तूंची देखील एकी कार्य साध्य करून देणारी ठरते. गवताच्या काड्यांची दोरी वळल्यावर त्याच्या मदतीने माजलेले हत्ती देखील बांधले जाऊ शकतात. म्हणजे या श्लोकामध्ये जे एकीचं महत्त्व दिलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलं आहे असेलच अशी मी अपेक्षा करतो. पुढे जाऊया. प्रथम वयसी पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणां ददति जलमनल्पा स्वादमाजीवितान्तं नहि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. अत्र सुभाषितकारः अस्मिन् श्लोके वदति, अल्पं तोयं प्रथमवयसि पीतं स्मरन्तः शिरसि निहितभाराः नारिकेलः आजीवितान्तं नराणाम् अनल्पस्वादं जलं ददति. नाम नरेभ्यः अनल्पास्वादं जलं यच्छति. साधवः कृतम् उपकारं नहि विस्मरन्ति. सुभाषितकारः कथं वदति इति वयं पश्यामः. नारळाचे झाड लहानपणी प्यायलेल्या पाण्याची आठवण ठेवणारे, डोक्यावर नारळाच्या फळांचा भार घेऊन आपल्या जीवनाच्या शेवटापर्यंत माणसांना खूप गोड पाणी देतात. खरोखर सज्जन त्यांच्यावर केलेला उपकार कधीही विसरत नाहीत. या श्लोकामध्ये सुभाषितकाराने नारळाच्या झाडांचं श्रेष्ठत्व वर्णिले आहे. पुढे जाऊया. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् रासभरोहणं येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्. पश्यामः. अत्र सुभाषितकारः अस्मिन् श्लोके किं वदति. पुरुषः नाम अत्र मनुष्यः. मनुष्येन किं करणीयं. पुरुषः घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् रासभरोहणमपि कुर्यात् येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्. येन केन प्रकारेण प्रसिद्धः भवेत् इति उक्त्वा सुभाषितकारः किं वदति. अत्र अस्मिन् श्लोके पुरुषेण नाम मनुष्येन माणसाने मडके फोडावे, कापड फाडावे, गाढवावर बसावे, कोणत्या ना कोणत्या प्रकारे माणसाने प्रसिद्ध व्हावे. अपेक्षा आहे तुम्हाला सुक्तीसुद्धा समजलं असेल. तर
या ठिकाणी आपण कमेंट्स द्या आणि तुम्हाला जर हा पाठ माझा आवडलेला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या पाठाचा भाषाभ्यास मी देणार आहे. तो तुम्हाला सरावासाठी अधिक उपयोगी होईल. तेव्हा तुम्ही ह्या व्हिडिओला आणि माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओला तुम्ही केवळ लाईक आणि सबस्क्राईब करू नका, तर त्याबरोबर शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रांमध्ये. आणि जे रसिक आहेत, ज्यांना आवड आहे संस्कृतची, त्यांच्यामध्ये जरूर शेअर करा. धन्यवाद.